नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। आता आपण एक नवीन हेल्थ टिप्स घेऊन आज इथे आलेली आहे मी। मागच्या वेळी आपण डोळे ह्या विषयावरती बोललो होतो किंवा त्याची इन्फॉर्मेशन घेतली होती किंवा ते डोळ्यांची निगा कशी राखायची, डोळ्यांना आपण किती त्रास देतो आणि मग ते त्रास जर देतोय तर त्यांना छान पण ठेवता आलं पाहिजे, हेल्दी पण ठेवता आलं पाहिजे, त्याच्यासाठी काय योगा करू शकतो, कुठले प्राणायाम करू शकतो हे सगळं आपण बघितलं। तर आज आपला विषय आहे कान। कान म्हटल्यावरती तुम्हालाही माहिती आहे की आपल्याला कानाने सगळ्या गोष्टी ऐकू येत असतात। जसं की आपल्याला कोणी बोललेलंही ऐकू येतं, आपल्याला सुंदर आवाज कोणाचा आला, गाण्याचा आवाज ऐकू येतो, पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा, पाण्याचा आवाज ऐकू येतो। हे ते फक्त कानानेच होऊ शकतं। तर पंचेंद्रियांपैकी जसं डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे, त्वचा आहे, नाक आहे, ह्या सगळ्या पंचेंद्रियांपैकी कान सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाचा आपल्या शरीरातला भाग आहे। तर आज आपण माहिती घेणार आहोत कानाबद्दल की त्याचे कुठले कुठले त्रास असतात आणि त्याच्यावर आपण कुठले योगा करू शकतो, कुठले प्राणायाम करू शकतो। तर मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? जसे की आपल्याला माहिती आहे की कान हा खूप महत्त्वाचा घटक आहे, तर त्याचे काय काय त्रास असतात। तर आपल्याला कानामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपले कान हे इतके सेन्सिटिव्ह असतात, कुठलाही बारीकमधला बारीक आवाजही ते घेऊ शकतात। तर आपण आजकाल काय करतो, तर आपण खूप हेडफोन्स वापरतो गाडीवर जाताना, इकडे तिकडे कामासाठी, वर्क फ्रॉम होम असेल तर किंवा गप्पा मारायला, गाणी ऐकायला, सगळ्यासाठी आजकाल आपण हेडफोन्स वापरत असतो आणि त्याचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्या कानावरच असतो। तर फक्त हाच एक त्रास आहे का की हेडफोन वापरून? तर नाही, आपल्या कानामध्ये फोड येत असतात, उष्णतेने फोड येणं, पडद्याजवळ फोड येणं, हेही प्रकार असतात किंवा सर्दी खोकला झालाय किंवा टॉन्सिल्सचा त्रास आहे तरीही आपल्या कानाला त्याचा त्रास होतो, कान दुखतात किंवा इन्फेक्शन्स होतात वेगवेगळे। जसं की आपण आता अंघोळ करतो किंवा स्विमिंगला जात असतो तेव्हा ते पाणी जे कानात जातं ते जर नाही बाहेर आलं किंवा ते नाही ड्राय झालं तर त्या पाणी कानात राहून राहून सुद्धा एक इन्फेक्शन्स होत असतात। अजून काय त्रास आहेत तर लहान मुलं आपल्या कानात काहीही टाकतात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना त्रास होतो, इन्फेक्शन होऊ शकतात, आतमध्ये लागू शकतं धारधार काही घातल्यानंतर। आणि आपणही कानामध्ये जेव्हा आपल्याला मळ होतो, मळ तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, कानात होतो आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि साफ करायचं म्हटलं तर आपण काय करतो, तर एखाद्या धारधार वस्तू म्हणजे सेफ्टी पिन असेल, नॉर्मल पिन असेल किंवा काडी काहीही घेऊन लोकं कान असे साफ करत बसतात आणि मग त्यांना ते लक्षात येत नाही किती आतपर्यंत ते जातं आणि त्या पडद्यापर्यंत गेल्यानंतर जेव्हा तिथे कुठेतरी ते लागतं, लगेच ह्या गोष्टींचा त्रास होत नाही। मग काही दिवसांनी तुम्हाला कान ठणकायला लागतो कानात, मग कळतं की अरे माझ्या कानामध्ये लागलेला आहे। मग तिथे पस होणं, तिथे रक्त येणं किंवा असे प्रकार घडतात। त्याच्यानंतर अजून कुठला त्रास आहे तर आपल्याला कानाला दडे बसतात, म्हणजे विमानात बसल्यावर किंवा स्विमिंग टँकमध्ये गेल्यावर ना असे दडे बसतात। तसे दडे आपल्याला इन जनरल सुद्धा लाईफ म्हणजे घरामध्ये वावरताना किंवा कुठे गेलोय आपण, अचानक दडे बसतात किंवा कारमधनं जाताना, रिक्षामधनं जाताना, तर तोही एक कानाचा प्रॉब्लेमच आहे की कानाला दडे बसणं। तर असे वेगवेगळे कानाचे त्रास आहेत। आता ह्या कानाच्या त्रासाला आपण अवॉइड तर नाही करू शकत आहे। आजकाल पोल्युशन तर इतकं वाढलं आहे, इतकं भयानक पोल्युशन आहे की कानामध्ये मातीपासून काय 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 जाईल तुमच्या कानात सांगता येत नाही। तरी आपण हेल्मेट बरेच जण वापरतात, कारमध्ये असेल तर तो प्रॉब्लेमच नाही आहे, पण जे हेल्मेट नाही वापरत किंवा जे स्कार्फ मुली बांधतात, पण हे केलं पाहिजे कारण त्यांनी आपले कानसुद्धा, डोकंच नाही तर आपले कानसुद्धा सेफ राहणार आहेत। त्याच्यामुळे हेल्मेटचा वापर तर तुम्ही नक्कीच करा, म्हणजे कानही स्वच्छ राहतील तुमचे आणि घरी जाऊन ते कान साफ करणं वगैरे हा प्रकार आपण करत नाही, अवॉइड करतो। आणि अजून एक जो कानाचा त्रास आहे, जो तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याच जणांना जाणवतो, तो म्हणजे कानातनं आवाज येणे, कुई करून आवाज येतो, कधी-कधी हवेचं प्रेशर असल्याचा आवाज येतो किंवा असं किरकिर, किरकिर, किरकिर असे आवाज बरेच लोकांना या कानाचा आजकाल त्रास असतो आणि जे सगळ्यात जास्त हेडफोन्स वापरतात, त्यांना तर हा आवाज, कुई आवाज तर खूप येत असतो। त्याच्यामुळे ह्या आवाजाला पण आपण खूप अवॉइड करतो की हां येत असेल, डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, तर ह्यांनी पण कानाला खूप त्रास होत असतो आपल्या त्या आवाजाने। इरिटेट होतो आपण तो कुई आवाजाने, कितीतरी लोकांना तो त्रास होत असतो। सो ह्या सगळ्या कानाच्या त्रासांवरती आज आपण बघणार आहोत की काय सोल्युशन्स आहेत, काय करता येईल की आपण आपले कानही चांगले ठेवू शकू। तर त्याच्यामध्ये सुद्धा योगासनं म्हणण्यापेक्षा त्याच्यात प्राणायाम्स आहेत, ब्रीदिंग टेक्निक्स आहेत की ज्यांनी आपण कान चांगले ठेवू शकतो आणि त्यांचं आरोग्य सुधारू शकतो।
आता आपण कानाचे असे वेगवेगळे त्रास बघितले, तसं वयानुसार सुद्धा आपल्याला कमी ऐकू येत असतं. तर त्याच्यावर जर आपण योग्य वेळेतच प्राणायाम केले, मेडिटेशन केलं आणि ब्रीथिंग टेक्निक्स केल्या, तर त्यांनी सुद्धा आपल्याला लाँग टर्ममध्ये त्याचे इफेक्ट्स मिळतील. म्हणजे लगेच आपल्याला जे कानाचे प्रॉब्लेम सुरू होणार आहेत ते होणार नाहीत. तर मेजर इश्यूज काय येतात तर सध्या डिस्कस करण्याचे तर हेडफोन्स. आपण ऑफिसमध्ये जाऊ, कुठेही जाऊ, आजकाल मुलं-मुली, यंग मुलं-मुली तुम्ही बघतात की टू व्हीलर्सवर जातायत पण त्याच्या कानात हेडफोन्स असतात किंवा कुणी कार ड्राईव्ह करते तरी कानात हेडफोन्स असतात. सगळीकडे म्हणजे घरात काम करताना बायका, ज्या कामवाल्या बायका आहेत त्याही हेडफोन्स घालतात आणि ज्या घरात बायका काम करतात त्याही हेडफोन लावून गप्पा मारत असतात फोनवर किंवा गाणी ऐकत असतात. तर ह्याचे खूप आवाजाची रेंज इतकी जास्त असते ना, की आपल्याला बाहेरचं काही ऐकू पण येत नाही. जर तुमच्या लक्षात आलं असेल कॉल्स चालू असताना, गाणी चालू असताना, की आपला तो कानाचा आवाज एवढा हेडफोन्समध्ये एवढा असतो, की आपल्याला बाहेरचं नीट ऐकूसुद्धा येत नाही. तर त्यामुळे काय होतं, की ते कानाला त्याची सवय नसल्यामुळे कानामध्ये प्रॉब्लेम्स सुरू होतात. कमी ऐकू येणं, दडे बसणं किंवा असं एकदम ठणका मारणं. तर ह्या गोष्टींना अवॉइड तर नाही करू शकत आहे तुम्ही. हे रोज वापरणार आहात. मी सांगितलं नका वापरू, तरी त्या गोष्टी अवॉइड करण्यासारख्या नाही आहेत. तर काय करता येईल त्याच्यावर? तर आता मी तुम्हाला मागच्या एपिसोड्समध्ये पण सांगितलं, एक भ्रामरी प्राणायाम आहे, जो कानासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फक्त कानासाठी नाही, तर तो मेंदूसाठी, कानासाठी, घशासाठी, डोळ्यासाठी सगळ्यासाठी उपयुक्त प्राणायाम आहे आणि त्यांनी ऑलमोस्ट 100% फरक पडतो तुमच्या कानाच्या ऐकण्यात पण आणि तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये सुधारणा होण्यात सुद्धा. सो भ्रामरी प्राणायाम जो आहे तो नियमितपणे जर तुम्ही सकाळी उठून केला, तर त्यांनी कानाला तुमच्या चांगलं वाटणार आहे, तुमच्या कानाचे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत आणि ज्यांना प्रॉब्लेम्स नसतील त्यांना होणार नाही आहेत. कारण आपण काही गोष्टी अवॉइड नाही करू शकत. पोल्युशनमध्ये जाणं अवॉइड नाही करू शकत. हेडफोन्स लावून बाकीचे सगळी कामं करणं अवॉइड नाही करू शकत. आजकाल मुलं लहान वयापासूनच हेडफोन्स लावून बसतात. तर आपण ह्याच्यावरती आता मग कानाची काळजी कशी घ्यायची? तर जर मुलं स्विमिंगला जात असतील किंवा अंघोळ झाल्यानंतर तर ते कान ड्राय करणं गरजेचं आहे. म्हणजे इयरबड्सनी करू शकता, कॉटननी करू शकता किंवा कॉटनचं पातळ कापड घेऊन तुम्ही कान पुसून स्वच्छ ठेवू शकता. कधी-कधी बाहेरनं ऑफिसवरनं आल्यावर जर तुम्ही बाईक वापरत असाल, रिक्षा, जे काही ओपन ह्याच्यात जर तुम्ही जात असाल, तर आल्यानंतर कान साफ करणं ओल्या फडक्यानी करू शकता किंवा इयरबड्सनी करू शकता. तर ते क्लिनिंग कानाचं करणं खूप गरजेचं आहे किंवा कानामध्ये मळ झालाय की नाही हे चेक करणं. म्हणजे मधून-मधून डॉक्टरकडे जाऊन दाखवणं. जर तुम्हाला खूप दडे बसत असतील, ठणका येत असेल किंवा नीट ऐकू येत नसेल, मध्येच कुई आवाज असेल, तर मळसुद्धा असू शकतो. तर तो मळ वरचेवर जाऊन साफ करणं जर तुम्हाला टेंडन्सी असेल किंवा होत असेल. आणि त्याच्यानंतर अजून काय करता येईल, तर तुम्ही हेडफोन्स कंटिन्युअसली लावता ते मधून-मधून काढणं गरजेचं आहे. त्याला एका विशिष्ट आवाजावरच नियंत्रित ठेवणं. खूप हाय लेव्हल पण तुम्ही ऐकू शकत नाही किंवा एकदम लो जाऊ नका. मीडियम ह्याच्यावरती तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता आणि ऐकू शकता. फार जोरात गाणी ऐकू नका. ह्या गोष्टींनी काय होणार की तुमच्या कानाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. कान साफ करणं तर खूप गरजेचं असतं. कानात ठणका यायला लागल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन ते दाखवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कानाची काळजी घेऊ शकता. तर आता आपण बघूयात की कुठले प्राणायाम आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की भ्रामरी प्राणायाम. मागे सुद्धा जेव्हा आपण एपिसोड केलेला होता त्याच्यामध्ये मी भ्रामरी प्राणायाम तुम्हाला शिकवलेला आहे. तर भ्रामरी प्राणायामामध्ये पण तुमच्या कानाचं आरोग्य उत्तम व्हायला मदत होते. कारण इट्स रिलेटेड टू युअर, म्हणजे कानात पण त्याचा परिणाम होतो, मेंदूसाठी तर होतोच, डोळ्यांसाठी होतो, घशासाठी होतो. तर भ्रामरी प्राणायाम हा पूर्णपणे संपूर्ण प्राणायाम आपल्याला म्हणता येईल, की ज्याने तुमचे पंचेंद्रियांवर फरक होणार आहे आणि त्यांचं कार्य सुधारणार आहे. तर भ्रामरी प्राणायाम तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण बघू शकता. आम्ही स्क्रीनवर दाखवूच तुम्हाला त्याचे फोटोज येतात, आम्ही अपलोड करतच असतो. आणि त्याच्यानंतर काय करू शकता, तर ओमसुद्धा केल्याने जो मकार आहे ओममधला किंवा त्या मकाराने काय होतं, तर इथे सगळे जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यांनी पण तुमच्या मेंदूपासून, कानापासून, डोळ्यापासून सगळ्याचं आरोग्य सुधारायला मदत होणार आहे. तर भ्रामरी प्राणायाम वेळेत करणं, ओम करणं, त्याच्यानंतर अनुलोम-विलोम प्राणायाम. त्यांनी तुम्हाला वाटतं इथनं आपण करत असतो, पण हे सगळं इंटरकनेक्टेड असतं. त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला जेव्हा तुम्ही अनुलोम-विलोम करता तेव्हासुद्धा तुमचे सगळे जे चेहऱ्यावरचे मसल्स आहेत किंवा चेहऱ्याचे जे सगळे भाग आहेत ते सगळे इन्व्हॉल्व असतात त्या गोष्टींमध्ये. त्यानेही तुमच्या कानाच्या ऐकण्यापासून तुमच्या त्रासांपर्यंत म्हणजे खूप फरक पडणार आहे. तुम्हाला त्याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. तर आता लहान मुलं तर ह्या गोष्टी नाही करू शकत. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचे कान साफ ठेवणं किंवा त्यांचे कान ओले न ठेवणं आणि डॉक्टरकडे मधून जाऊन तो मळ असेल तर तो साफ करणं, हे तुम्ही ॲज अ पेरेंट करू शकता. पण तुम्हाला जी काळजी घ्यायची आहे ती ही सगळी आहे, की तुम्हाला प्राणायाम करणं मस्ट आहे. त्याच्याने तुमच्या कानाचं आरोग्य सुधारणार आहे.
तर आता मी तुम्हाला सांगितलं की कुठले कुठले प्राणायाम करायचे आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या एपिसोड्समध्ये दाखवलेलं आहे, तरी मी आता तुम्हाला भ्रामरी प्राणायाम कसा करायचा ते दाखवते. सुरुवातीला कुठेही व्यवस्थित सुखासनात बसायचं. खुर्चीवर चालेल, सोफ्यावर चालेल, जिथे तुम्हाला कम्फर्टेबल असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या बेडमध्ये मांडी घालून बसून केला तरी चालेल. पूर्णपणे आपण श्वास आत घेतो आणि आपली ही 3 जी बोटं आहेत ती आपण डोळ्यावरती प्लेस करत असतो. ठीक आहे. आणि आपल्या अंगठ्यानी आपण कानाच्या बाहेरचा जो पडदा आहे तो बंद करत असतो टाईटली. ठीक आहे. पूर्ण श्वास आत घ्यायचा. हा असा आपण भ्रामरी प्राणायाम करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कानावरही त्या व्हायब्रेशन्समुळे जे आपण एक भुंग्यासारखा आवाज काढतो आतमधनं, जो भ्रामरी म्हणजे जसं भ्रमर जो भुंगा असतो त्याच्यासारखा आवाज आपण घशातनं एक व्हायब्रेशन्स काढतो. त्याच्याने कानाचे जे इकडचं सगळं आहे, पडदा असेल किंवा तोंड असेल, घसा असेल, ह्या सगळ्यांना एक प्रकारचा व्यायाम मिळतो आणि व्हायब्रेशन्समुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन तिकडचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते. आणि आता ओम तर सगळ्यांना माहिती आहे की ओम आपण करतो तेव्हा आपोआपच जो शेवटचा मकार असतो उ आणि म मधला जो मकार असतो ते आपण घशातनं घेतो. त्याच्यामुळे काय होतं की त्या मकाराचे व्हायब्रेशन्ससुद्धा आपल्या कानातनं, नाकातनं, इथपासून डोळ्यांवरनं पार ब्रेनपर्यंत पोचत असतात. त्याच्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा कानाचं आरोग्य सुधारायला मदत होते. तर आपण ओम कसा करतो ते मी मागच्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं, तरी मी तुम्हाला आज एकदा करून दाखवते. आपण हाताची ज्ञानमुद्रा करून बसणार आहोत. त्याच्यानंतर पूर्ण श्वास आत घ्यायचा आहे. अ, उ आणि म असं आपण शिकलेलो आहोत कसा ओम करायचा ते. त्याच्यामुळे ओम केल्यानंतर सुद्धा जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यांनी आपल्या कानाला छान वाटणार आहे. अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तोही तुम्हाला माहीत आहे की आपण डाव्या साईडनी श्वास घेतो, उजव्या साईडनी सोडतो आणि उजव्या साईडनी घेऊन पुन्हा डाव्या साईडनी सोडतो श्वास. तर अनुलोम विलोम करताना पण तुम्हाला जाणवेल की नाकाचे म्हणजे सायनसमुळे सुद्धा आपले कान दुखतात बरेच वेळा, असं असतं. त्याच्यामुळे सायनसचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते कमी व्हायला मदत होते. मायग्रेनचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते अनुलोम विलोमने. तर मेन तर आहे की कानदुखी ही सायनसमुळे सुद्धा होऊ शकते, सर्दी खोकल्यामुळे होऊ शकते. त्याची बरीच वेगवेगळी कारणं आहेत. तर अनुलोम विलोमने काय होतं की त्यातली काही कारणं असतील तर त्यांनी सुद्धा कानाचं आरोग्य सुधारायला मदत होते. तर आपण डाव्या साईडनी श्वास घेणार आहोत आणि उजव्या साईडनी सोडणार आहोत. परत उजवीकडून घेऊन डाव्या साईडनी सोडणार आहोत. तर मी आता माझी उजवी नाकपुडी बंद केलेली आहे आणि मी आता डावीकडनं श्वास घेते. हे एक आवर्तन आहे. डावीकडून घ्यायचं, उजवीकडून सोडायचं, पुन्हा उजवीकडून घ्यायचं आणि डावीकडनं सोडायचं. तर हे पूर्ण आवर्तन म्हणजे एक अनुलोम विलोमचं कंप्लीट होतं. तर असे 10, 15, 20 तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा. प्रत्येकाचेच काउंट 10, 15, 20 जेवढे जमतील तेवढे करा. नियमाने करा तरच त्याचे योग्य परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील. तुमचे प्रॉब्लेम्स कमी होतील. तर कानाचे आपण सगळे त्रास बघितले, त्याच्यावरती काय सोल्युशन्स आहेत ते बघितले, कानाची स्वच्छता कशी ठेवायची ते बघितले आणि जे काही गॅजेट्स आहेत त्याचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही माझ्याबद्दल म्हणाल तर मी अजिबात हेडफोन्स वापरत नाही, कारण मला स्वतःला अनुभव आला पहिल्यांदा जेव्हा मी कधी वापरायला सुरुवात केलं की कानातनं मला कमी ऐकवायला लागतं. जेव्हा हेडफोन्स घालून मी बसायचे किंवा त्याच्यानंतर मी हेडफोन्स काढल्यानंतर काही वेळा मला ते ॲडजस्ट व्हायला बाहेरचा साऊंड वेळ लागायचा किंवा कुणी काही हाक मारली किंवा घरातल्या चर्चा पण पटकन ऐकू येत नाहीत आपल्याला, कारण आपल्याला मोठ्या आवाजाची सवय लागते. तर त्या हेडफोन्सचे आवाज पण व्यवस्थित ठेवा, फार हायर रेंजला ठेवू नका आणि स्वतःच्या कानाची काळजी घ्या. आता मी तुम्हाला कानाची काळजी कशी घ्यायची आणि त्याच्यावरती कुठले प्राणायाम करायचे हे सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ती माहिती आवडलीच असेल अशी अपेक्षा करते. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.